पुण्याला पावसानं झोडपलं। खडकवासल्यामधून 40,000 क्युसेकनं पाण्याचा विसर्ग। शाळांना आज सुट्टी जाहीर, तर आवश्यकता असेल तरच घराबाहेर पडा, प्रशासनाच्या सूचना। पुण्यामध्ये सिंहगड रोडवरती एकता नगरमध्ये कमरेपर्यंत पाणी। जीवनावश्यक वस्तू वाचवण्यासाठी रहिवाशांचा आटापिटा। मुसळधार पाऊस आणि धरणातून विसर्ग, त्यामुळे पुण्याची जलकोंडी। रस्ते बनले नद्या, बोटीतून मदत कार्य। पुण्यातील भिडे ब्रिज परिसरामध्ये विजेचा शॉक लागून तिघांचा मृत्यू। अंडाभुर्जीचा स्टॉल वाचवण्यासाठी गेलेले असताना लागला शॉक, तर तामिणी घाटामध्ये दरड दुर्घटनेमध्ये एकाचा मृत्यू। मुंबई शहर आणि उपनगरामध्ये जोरदार पाऊस। ठाणे, कल्याण, डोंबिवली, नवी मुंबईतही मुसळधार। जागोजागी पाणी साचायला सुरुवात, वाहतूकही मंदावली। कोल्हापूरमध्ये पंचगंगा नदीनं धोक्याची पातळी गाठली। 81 बंधारे पाण्याखाली। कोल्हापूर रत्नागिरी मार्ग वाहतुकीसाठी बंद। रायगडमधील सावित्री नदी धोका पातळीवर, तर जगबुडी नदीनं पुन्हा ओलांडली धोक्याची पातळी। पुराचं पाणी खेड मार्केटमध्ये, प्रशासनाकडून अलर्ट जारी। पूजा खेडकर यांना 7% अपंगत्वाचं प्रमाणपत्र देणाऱ्या पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या वायसीएम रुग्णालयाची देखील चौकशी। याच प्रमाणपत्राच्या द्वारे यूपीएससी परीक्षेचा अर्ज भरल्याची माहिती। आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज ठाकरेंच्या उपस्थितीमध्ये मनसेचा आज मेळावा। सर्व विधानसभा जागांची चाचपणी करणार। वंचित बहुजन आघाडीची आजपासून आरक्षण बचाव यात्रा। मुंबईमधल्या चैत्यभूमीवरून यात्रेला सुरुवात, तर छत्रपती संभाजीनगरमध्ये 7 ऑगस्टला समारोप। मध्य रेल्वेवरती 6 दिवसांचा मेगा ब्लॉक। पुणे विभागातल्या 19 गाड्या रद्द, 22 एक्सप्रेसचे मार्गही बदलणार। ज्येष्ठ मराठी साहित्यिक फादर फ्रान्सिस दिब्रिटो यांचं निधन। दीर्घ आजारानं वयाच्या 82व्या वर्षी घेतला राहत्या घरी अखेरचा श्वास। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।